महाराष्ट्रातल्या राजकारणातील सगळ्यात मोठी बातमी, काँग्रेस अडून राहिल्यास ठाकरेंची शिवसेना वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। इच्छुकांना तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आले। सूत्रांकडून ही माहिती मिळते। या सगळ्या घडामोडींमुळे महत्त्वाच्या नेत्यांना तात्काळ मुंबईला बोलावण्यात आलेलं आहे। महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटाचे खटके उडालेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती ही सगळ्यात मोठी बातमी आहे। काँग्रेस अडून राहिल्यास ठाकरेंची शिवसेना वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। माझे सहकारी मोहसिन शेख या संदर्भातले अपडेट्स आपल्याला देत आहेत। मोहसिन, खरं तर काँग्रेस, ठाकरे गटांची शिवसेना आणि राष्ट्रवादी या सगळ्यात मध्ये महाविकास आघाडीकडून जागा वाटप लवकरच घोषित होईल अशी अपेक्षा असताना आता ही खटके उडण्याची बातमी आणि त्या पार्श्वभूमीवरती वेगळा निर्णय घेण्याची तयारी, काय घडामोडी घडतात? तृप्ती, नक्कीच आपण बघितलं तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरून सकाळपासूनच ज्या बातम्या येत होतात की उबाटा गट आणि काँग्रेसमध्ये काही जागांवरून रस्सीखेच सुरू आहे आणि त्यामुळे हा सगळा वाद जो आहे तर टोकापर्यंत पोहोचला आहे। असं असतानाच आता संध्याकाळी जी काँग्रेसची बैठक होती केंद्राची, ती देखील रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते। असं असतानाच आता या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवत उद्धव ठाकरे गटाने आता मोठा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। जर हा वाद असाच असला आणि जर काँग्रेससोबत युती झाली नाही तर एकट्या पद्धतीने लढण्याच्या तयारी जी आहे तर ठाकरे गटाकडून सुरू झाल्याची माहिती मिळते आणि जे 288 जागा असतील या त्यापैकी ज्या जागा लढू शकतो एकट्या पद्धतीने त्या सगळ्या जागांवर जे इच्छुक आहेत त्यांना देखील आता कामाला लागण्याच्या सूचना दिल्याच्या माहिती देखील आपल्याला मिळत आहे। कारण ज्या पद्धतीने काही जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात जो आहे तर वाद सुरू असल्याची माहिती मिळत होती आणि त्यानंतर आता शिवसेना जी आहे तर वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आणि विशेष म्हणजे जे ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते आहे त्यांना देखील तात्काळ मुंबईत बोलवण्यात आलेले आहे। मराठवाड्यातील काही महत्त्वाचे नेते काही वेळातच आता मुंबईकडे जाणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे एकंदरीत काँग्रेस आणि ठाकरे गटातील वाद आता टोकाला पोहोचला आहे आणि त्यामुळे आता जर हा वाद असाच सुरू असला तर ठाकरे गटाकडून वेगळा निर्णय घेण्याची देखील तयारी जी आहे तर आता सुरू असल्याची माहिती मिळते। आणि जर असं झालं तर हा राजकीय वर्तुळात मोठा भूकंप असणार आहे। कारण ज्या पद्धतीने आपण बघतोय की एकीकडे महायुती, दुसरीकडे महाविकास आघाडी रिंगणात असणार असल्याची माहिती मिळत होती, मात्र आता महाविकास आघाडीत आता बिघाडी कुठेतरी पाहायला मिळते आणि त्यातच आता शिवसेना मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं देखील समोर येत आहे। निश्चित मोहसिन, माझ्यासोबत असाच राहा। माझे सहकारी सागर कुलकर्णी मुंबईमधून आपल्यासोबत जोडले गेलेत। सागर, ज्या पद्धतीनं मराठवाड्यामधल्या सगळ्या नेत्यांना मुंबईमध्ये बोलावलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती मुंबईत बऱ्याच घडामोडी घडतात, काय सध्या सुरू आहे? काही आज दिवसभर सगळ्या ज्या घडामोडी पाहिल्या तर एका बाजूला उबाठा गटाचे नेते शरद पवारांना भेटत होते, त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे आहेत, त्यानंतर काँग्रेसचे नेते काही भेटत होते की जे शरद पवारांना भेटत होते आणि सगळ्यांचा दुवा एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस आहे असं पाहिलं जात होतं। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या घडामोडीनंतर एक काही जी माहिती उपलब्ध झालेली आहे त्यानुसार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने काही जागांवर आडमुठी भूमिका काँग्रेस घेते, वारंवार चर्चा केली जाते पण त्याबाबतचा कोणताच निर्णय होत नाही। या सगळ्या पार्श्वभूमीवर एक नाराजीचा सूर फार मोठा आहे आणि तो बाहेर काढण्याचा प्रयत्न जो आहे त्यालाच असं या भूमिकेला म्हणावं लागेल। शरद पवारांसारखा दिग्गज नेते या संपूर्ण दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी बोलतायत, संवाद करतायत, समन्वयाच्या माध्यमातून तोडगा काढण्याच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत। जी आता काही वेळांपूर्वी अनिल देसाई, संजय राऊत आणि इतर काही प्रमुख नेते जे शरद पवारांना भेटले आणि त्यानंतर जी माहिती मिळाली त्यानुसार जो तणाव आहे तो आता कमी होईल असं सांगण्यात आलेलं आहे। याचं प्रमुख कारण म्हणजे काल जवळपास 8 तास चर्चा काँग्रेसचे नेते आणि उबाटाचे नेते करत होते पण त्याच्यामध्ये तोडगा निघाला नाही आणि अखेर संजय राऊत यांनी रात्री 10:30 वाजता ट्रायडेंट हॉटेलमधून वैतागून निघाले की याबाबत आणि दुसऱ्या दिवसा म्हणजे आजपासून सकाळपासूनच उबाठाने एकदम अग्रेसिव्ह भूमिका घेतली कारण की काँग्रेसचे नेते सगळे दिल्लीला गेले। मग जवळपास 10-12 तास चर्चा करताय पण तोडगा काहीच काढला जात नाही, या निर्णय कुठलाच घेत नाही। या काँग्रेसची नेहमीची स्टाईल आहे वर्किंगची, ही काही नवीन नाही। यापूर्वी सुद्धा प्रत्येक वेळेस म्हणजे ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये विधानसभेची चर्चा झालीये, लोकसभेची चर्चा झाली, काँग्रेस कायम दिल्लीत याबाबतचे निर्णय घ्यायला लावतात आणि ते इथे कुठल्याही स्वरूपाचे थेट निर्णय स्वतः घेत नाहीत। शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आहे, त्याच्यामध्ये स्थानिक निर्णय जे घेण्याची, अंतिम निर्णय घेण्याची जी क्षमता आहे, निर्णय आहेत ते इथल्या स्थानिक नेत्यांमध्येच आहे। त्यामुळे जी फास्ट प्रोसेस राष्ट्रवादी काँग्रेस किंवा उबाठामध्ये होते तितकीशी ती काँग्रेसमध्ये होत नाही।
ती प्रक्रियेचा भाग आहे. दिरंगाई ही पहिल्यापासूनच काँग्रेसमध्ये आहे आणि त्याच्यावरून ही नाराजी आहे. पण आता जे उबाटामधले काही नेते आहेत ते मात्र आक्रमक बाहेर झाल्याचं दाखवत आहेत. वास्तविकता त्यांनाही मर्यादा माहिती आहे की महाविकास आघाडीमधून वेगळा स्टँड घेतला तर मुळातच 15-16 असणारी आजचा विद्यमान आमदार ते भविष्यात किती येतील याविषयी प्रश्नचिन्ह आहे. उद्धव ठाकरेंची प्रकृती हा एक त्यातलं मोठं कारण आहे. संपूर्ण राज्यामध्ये खरंच जर तशा स्वरूपाचा निर्णय त्यांनी 288 जागा लढवायचा घेतला तर ते तेवढे महाराष्ट्रामध्ये फिरणार आहेत का, की फक्त आता मित्र पक्षांवर दबाव वाढवून लवकर निर्णय घेतला जावा, आपल्याला सोयीस्कर असा निर्णय घेतला जावा यासाठी दबाव वाढवतायत. असे एक वेगवेगळे यातले तर्कवितर्क आहेत. तुर्तास महाविकास आघाडीतल्या वरिष्ठ नेत्यांनी निश्चित एनडीटीव्हीला निश्चित माहिती या दिलेली बातमीमुळे आहे अर्थ की अनेक महाविकास निघतात सागर. आणखीन एक महत्वाची बातमी आपण पाहतोय त्या संदर्भातलेही अपडेट तुझ्याकडून घ्यायचे आहेत. तुर्तास माझ्यासोबत राहा. महाविकास आघाडीची उद्या पत्रकार परिषद होणार आहे. मवियाची उद्या संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. मवियाच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार आहेत. ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी ही माहिती दिलेली आहे. महत्वाची बातमी या वादाच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीची उद्या पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मवियाच्या उमेदवारांची नावं सुद्धा उद्या जाहीर होणार असल्याचं ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी म्हटलेलं आहे. सागर, आपण एकीकडे पाहतोय की ठाकरे गट टोकाचा निर्णय घेण्याची शक्यता आणि दुसरीकडे अनिल देसाई म्हणतात की उद्या नावं जाहीर होतील. काय अर्थ काढायचा? सांगत होतो की उबाठांचे नेते ज्या पद्धतीने आक्रमक भूमिका मांडतायत त्यांची एकच मत आहे की लवकरात लवकर जागा वाटपाचा जो तिढा आहे तो संपवला जावा आणि लवकरात लवकर प्रचार सुरू कराव्यात, याद्या जाहीर करायच्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस मात्र त्यांची जी काँग्रेसची स्क्रीनिंग कमिटीची बैठक जवळपास आता 5 दिवस झाले तरी देखील पहिल्या 85 आमदारांसाठी जे उमेदवार असणार आहेत त्यांची नावं बाहेर येत नाही. हीच काँग्रेसची भूमिका कायम राहिलेली की स्लो निर्णय घ्यायचे आहेत आणि याच्यामुळेच उबाठा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांची चिडचिड होतीये. तेच बोलून दाखवले. पण आता ही अधिकृत माहिती आता समोर आलेली आहे की उद्या ही संयुक्त पत्रकार परिषद घेतली जाईल. अर्थात गेले 2 दिवस जे संजय राऊत नाना पटोलेंचं वादाचा नाटक घडलं, त्यानंतर चेनेतीलालांना मातोश्रीला जावं लागलं, पवार साहेबांना वायबी चव्हाण सेंटरला भेटावं लागलं आणि या सगळ्या पार्श्वभूमीनंतर परत आज सकाळपासून ज्या पद्धतीने उबाठाच्या वतीने सगळीकडे वेगळा निर्णय घेण्याची एक चर्चा गॉसिप स्वरूपामध्ये मुद्दाम राजकीय वर्तुळामध्ये घडवली जाते. या सगळ्या गोष्टीवर आता या पत्रकार परिषदेमध्ये बोललं जाईल की असं कोणतेही नाही आहेत, आम्ही चर्चा वादाच्या माध्यमातून करू. ही संयुक्त परिषद असल्याचं अनिल देसाईंनाच सांगितलेलं आहे. त्यामुळे स्पष्ट आहे की महाविकास आघाडीतला जो काही एकदम कलह बाहेर जो बबलिंग पॉईंट दाखवला जात होता तो तशा स्वरूपामध्ये आता होताना दिसत नाही. त्यांनाही माहिती आहे की जर फुटलो तर मात्र सरकार यायची जी शक्यता आता आहे ती सुद्धा पूर्ण धुळीस लागेल. ज्येष्ठ नेत्यांची शिष्टाई मात्र तरी सुद्धा ठाकरे गटाची नाराजी, नेमकं काय घडते पुढील काळामध्ये स्पष्ट होईल. सागर, तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी.